पहचान है, पहचान रहेगी. मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. दोन्ही अंपायर्स आमचे सज्ज आहेत. एका बाजूला मुंबईवरून हिमांशू यादव सर, दुसऱ्या बाजूला विद्युत नाखवा सर, पाटण तालुका टेनिस क्रिकेट ऑफिशियल अंपायर, बेस्ट अंपायर. स्पर्धेचे संपूर्ण आपण पाहिले तर व्हिडिओ शूट सध्या संकेत कुराडे यांच्या माध्यमातून केले जात आहेत. आणि कोणताही शुभमुहूर्त नसताना प्रत्येक वेळ आपल्यासाठी शुभमुहूर्त हे मानून मात्र स्पर्धेला सुरुवात करतोय. अगदी आई विठला देवीचं नाव घेऊन, गणरायाचं नाव घेऊन आजच्या या दिवसाची सुरुवात करूयात. दोन्ही टीम सज्ज आहेत. दोन्ही टीमला ऑल द बेस्ट देऊयात. दोन्ही पंचांना ऑल द बेस्ट देऊयात. नितीन आमच्या सोबत अगदी सिंगम जोडलेत कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोरच्या भूमिकेमध्ये. अंपायरचा ग्रीन सिग्नल, लेग अंपायर, मेन अंपायर दोघांनी एकमेकांकडे इशारा दिला. मेन अंपायरनं आता गोलंदाजाला इशारा दिलाय, फलंदाजाला रेडी होण्यासाठी सांगितलंय. आणि बरोबर 9:48 पहिला चेंडू पडतोय. पूल करण्याचा प्रयत्न, ओ माय गॉड, शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. हा चेंडू रवी बोर्गेसाठी खऱ्या अर्थानं पहिला चेंडू होता. आप आज के दिन की पहली गेंद खेळ रहे जनाब. आणि पहिला चेंडू तुमच्या आवाक्यामध्ये जरी असला तरी मान द्या, रिस्पेक्ट द्या. आपने नजर बनाओ पहिले. फर्स्ट चेंडू होता, 4 ओव्हरची मॅच आहे. आप रुकेगे तो ठोकेगे. आपको ही ठोक दिया. विकेटचं पतन. रवी बोर्गे नाराज असेल, खूप नाराज असेल. फर्स्ट डे, फर्स्ट मॅच, फर्स्ट गेम. विशाल सध्या आपण पाहिलं तर दाखल झाला मैदानामध्ये. पण ते खरं आहे, तू पहिला चेंडू खेळत असेल, जरी तुझ्या बॅटच्या समोर असेल तरी पहिले पुश करो भाई, कनेक्ट करो. कारण पहिला चेंडू तर तुझ्या मिडल ऑफ द बॅट पंच झाला तर तुझा कॉन्फिडन्स वाढला जातो. आज कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे गुहागरचे अर्थातच निनाद पाटेकर सर आज आहेत. जेवढा आवाज गोड तेवढा मित्रही गोड. भाऊ पटेकर, निनाद पाटेकर. समालोचन करत असताना क्रिकेटने भरपूर चांगले मित्र दिलेत. या मैदानामध्ये असतात, या मैदानाचे रखवाले आहेत ते. कंटिन्यू श्वान आपण पाहिलं तर या मैदानामध्ये जरूर असतात. दुसरा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. ऋषी पाटील सध्या आपण पाहिलं तर हे नाव चर्चेत राहिले ऋषी पाटीलचं. डीके स्पोर्ट्स चॅम्पियन, डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड टीमसाठी एक आपण पाहिली तर ज्या पद्धतीने परेश सारखं काम राहिले. फोडून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा डॉट जाईल. चेंडू कट केले जात आहेत, थोडेसे बाहेर ठेवले जात आहेत. आणि ऋषी पाटील परीस यासाठी चर्चा केली की 5 चेंडूची ओव्हर असणार. येस, तब्बल 3 चेंडू झालेले आहेत, 2 बाकी आहेत. थोडासा बाहेर ठेवला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये येते. सर्व टीमला पुन्हा त्या शून्यातून सुरुवात करायची. आता पहले आपके पास कुछ नहीं था, अब भी कुछ नहीं. खोने के लिए कुछ नहीं, पाने के लिए बहुत कुछ है. ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू पडतोय. पडल्यानंतर थोडासा कट झालाय. स्क्वेअर कटचा जो पहिली विकेट गेल्यानंतर जो तो दबाव येतो, तो मानसिक दबाव तो बोलतो, तुझ्या डोक्यामध्ये चालतं बापरे पहिली विकेट गेले, रवी गेलाय, सो माझ्यावरती जबाबदारी. आणि जी जबाबदारी आहे ना ती तुला थोडंसं आपण पाहिले तर जड करते तुझे हात. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरचा. ओ हो 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 हो, फ्लाईट हेड ठेवण्याचा प्रयत्न. वाईटची 1 धाव आली आहे फक्त, मात्र बाकी सगळी ओव्हर नो कनेक्ट बॅट. बॅटला एकही चेंडू कनेक्ट झाला नाहीये. आप आओ निकल जाओ, आ जाओ निकल जाओ. सुरक्षित अंतर ठेवलंय. तेव्हा कोविडचा काळ होता, सगळ्यांपासून सुरक्षित अंतर ठेवायचं होतं. हा तो पहिली ओव्हर कोविडच्या काळातली गेली आहे. सुरक्षित अंतर राहिलं बॅट आणि बॉलचं, कोणताही संपर्क नाहीये. आता गोलंदाजीसाठी मुकादम चर्चा करतात की दुर्गेशला काढूया की राजू रोडे. सो यामध्ये थोडेसे कन्फ्यूज दिसत आहेत. काय वाटतं कोणासाठी जातील? राजू रोडे. लेट्स सी. मला वाटतं दुर्गेशकडे जाईल. बघूयात काय असेल.
कारण की हे जे डिस्कशन चालू होते पहिला जो दबाव टाकलाय ना तो कंटिन्यू ठेवण्यासाठी बोला था दुर्गेश के साथ जाएगे बिकॉज ऑफ दुर्गेश आणि राजू रोडे यामध्ये आपण पाहिलं तर थोडंसं दुर्गेशचे फास्टर वन येतात चेंडू राजू रोडे थोडंसं आपण पाहिलं तर टप्प्यावरती आणि स्लोअर वनमध्ये दोन्ही बाजूला फिरवण्याची कला आणि यामध्ये दुर्गेशसाठी गेलेत कारण की आत्ता पहिल्या ओव्हरमध्ये फास्ट बॉल चाललेत चांगले खेळपट्टीवरती कोणतेही क्रॅक नाही आहेत फास्ट गोलंदाज बऱ्यापैकी राज्य करतील धावा येणार आहेत कारण की खेळपट्टीवरती सेनाचा जो थर आहे त्याच्यामुळे फलंदाजी थोडीशी आपण पाहिली तर चांगल्या पद्धतीने राहू शकते आज पहिली ओव्हर चांगली राहिली चॅम्पियन डीके स्पोर्ट्सकडे लॉफ करण्याचा प्रयत्न यॉर्कर चेंडू मुकादमा आहे चेंडूसाठी जातील गॅदर केला ओ माय गॉड वॉट अ थ्रो यार अप्रतिम काय फिटनेस आहे काय ती लवचिकता म्हणजे शिल्पा शेट्टीला लाजवेल अशी ती कमरेची लवचिकता होती खूप छान अप्रतिम लॉफ केला टायमिंग चांगला आहे प्रॉपर आहे अक्षय शिंदे कडून नाही चुका होत अक्षय शिंदेची नजर बसली आहे चेंडू पकडलाय डायरेक्ट आपण पाहिलं तर ढगाट फेकला चेंडू हा आनंद होता तुमचा आनंद गगनात मावे ना ते बोलतात ना ते यासाठी बोलतात चेंडू पकडल्यानंतर आकाशामध्ये चेंडू फेकता आणि तेव्हा दिसतं की आनंद गगनात मावे ना दुसरी विकेट ऑब्विसली चॅम्पियन ट्रॉफी आजही आठवतं की भवानीनगर सर्वे जेव्हा मैदानामध्ये दाखल होते तेव्हा चॅम्पियन भवानीनगर सर्वे हे नाव घ्यावं लागतं बिकॉज ऑफ त्यांनी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फर्स्ट प्राइज मिळवले आणि त्यानंतर डीके स्पोर्ट्सचं नाव तळोलीच्या मैदानामध्ये 46 संघ जेव्हा खेळत होते त्यांच्या विपक्ष त्यांनी प्राइज मारलं होतं आणि त्यावेळी आपण पाहिलं तर चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड या रविवारी कोणत्या संघाच्या पुढे चॅम्पियन हे नाव लागणार आहे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नाहीये बॉल चांगला चेंडू हाताळला धावा आल्या नाहीयेत पहिली सुरुवात तू बोलतो सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा ते देवाचा चेहरा बघणं ही जी सुरुवात आहे म्हणजे सकाळची सुरुवात चांगली होते ती सुरुवात कुठेतरी बॅट झाली आहे पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी ओहो हो 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 ऊपरवाला देता देता चप्पड फाड के 3 धावा आत्ताच्या आणि या धावांची गरज आहे पा सर्वे टीमचे 12 खेळाडू बोलत असेल धावा येऊ देत कशा येऊ देत धावांची गरज आहे इसमें 13 घाटा मेरा कुछ नहीं जाता आणि या धावांची गरज सध्या टीमची टोटल आपण पाहिली तर 5 आणि दुर्गेशची गोलंदाजी चांगली राहिली आहे पा PTPL सारख्या ऑप्शनमध्ये मोठे मोठे खेळाडू आपण पाहिले तर अनसोल्ड झालेत आणि त्यामध्ये आपण पाहिले तर दुर्गेशने या गोष्टी कुठेतरी लक्षात ठेवलेत की वी डू माय बेस्ट मी माझा बेस्ट दाखवणार आहे नाव बनवण्यासाठी जी मेहनत असते ती दुर्गेशची चालू आहे खूप छान मेहनत दुर्गेशची अप्रतिम चेंडू यावेळी व्हाईट बॉल एक्स्ट्रा धाव टीमच्या टोटलमध्ये संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती लॉफकॅनचा प्रयत्न आवाज आलाय लीडिंग एज कॉट बिहाइंड विकेट सुरुवात बेस्ट राहिले 2 ओव्हरचा खेळ संपला टीमची टोटल आपण पाहिली तर 6 या आकड्यावरती आहे मी फक्त 6 बोलू शकतो फक्त 6 धावसंख्या आज अभय म्हात्रे दाखल झालाय नवी मुंबईमध्ये ॲज अ कॅमेरामॅन ओमसा MTCचा आणखीन एक कॅमेरामॅन उभारता सितारा आणि यूट्यूब लाईव्ह मध्ये पण कुणाल उभारते सितारे असतात ॲज अ कॅमेरामॅन टेक्निकल टीम एक वेळ होती अक्षय म्हात्रे करून कुणाल म्हात्रे शिकत होता दादा हे कसं करायचं दादा ते कसं करायचं आणि आज कुणाल म्हात्रे सगळा सेटअप हँडल करतो अक्षय म्हात्रे वेगळा सेटअप हँडल करतो म्हणजे हे असतं कोणतेही शिकलेलं काम वाया जात नाही 2 षटकांचा खेळ झाला संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती वाव अमित दादा वेलकम गोलंदाजीसाठी जाऊयात राजू रोडे सर त्यांचा चिरंजीव आमच्या सोबत बसला ॲज अ 12th मॅन ईशांत
लॉफ करण्याचा प्रयत्न डमडी ग्राउंड खेळाडू आहे लॉंग ऑन रिजन मधून एक चेंडू एक धाव इथे कंप्लीट केली जाते एक सिंगल धाव टीमची टोटल 7 आकड्यावरती जाईल पकड के रखा है जम के रखा है छोडेगे नाही भाई आणि हा जो टाळा आहे तो खोलायचा अमर दाखल झालाय सर्वे टीमच्या धावा आल्या नाहीयेत सर्वे टीमचा धावा करण्यासाठी बरेच चेंडू आहेत त्यांच्याकडे 9 चेंडू मध्ये कमीत कमी 20-25 धावा येणं म्हणजे कुठेतरी सर्वे टीमने कमबॅक करणं वेळ गेली नाहीये वेळ आणता येईल सर्वे टीमला आणि ती वेळ असते ती आणावी लागते ओ हो 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 यॉर्कर अप्रतिम चेंडू हाताला आणि वेलकम अमित दादा राष्ट्रपिता वेलकम म्हणजे आजकाल खेळाडूंना बोलवलं आवाज देते होता जाऊ का थांबू लॉफ करण्याचा प्रयत्न हवेमध्ये फॉलो थ्रू मध्ये चेंडू खाली विकेटचं पतन अमर नाही चाललंय आज अमर नाम का एक्का नाही चला अमित दादा वेलकम या आपण व्यासपीठावरती या नाही या व्हाट अ मॅच टीमची टोटल 7 या आकड्यावरती सनी कदम मैदानामध्ये दाखल झालाय हा जो चान्स आहे सनीला पूर्ण मी म्हणेल की पकडायचा आहे कारण की जेव्हा टीमचा बॅड पॅच चालू असतो टीमचा खेळ जेव्हा वाईट चालू असतो तेव्हा जेव्हा तुम्हाला संधी भेटते त्या संधीचं सोनं करा संधी भेटते तो बलवान संधीचं सोनं करतो तो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर बलवान मानला जातो संधी भेटते तो नशीबवानही मानला जातो या मॅच मध्ये बरेच चेंडू डॉट गेलेत टीमची टोटल अगदी 7 आकड्यावरती सोडून दिला चेंडू जाऊन दिला डोक्यावरती हात आहे कदाचित लेग स्टिक घेऊन जातोय की काय असं वाटलं आणि त्याच वेळी आपण पाहिलं तर अगदी अंपायरनं सांगितलं की इट्स अ व्हाईट बॉल अमित दादा हल्ली हँडसम दिसत चाललेत हळूहळू वेलकम दादा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न डिक्लेअर मध्ये 1 धाव जाईल सिंगल धाव टीमची टोटल आपण पाहिली तर अगदी 3 ओव्हरच्या अखेरीस जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती 9 ऑन अ स्कोर कार्ड आफ्टर 3 ओव्हर शेवटचे 5 चेंडू आता बाकी आहेत आणि त्यानंतर टॉससाठी दोन्ही कॅप्टन या एका बाजूला आपण पाहिलं तर अर्थातच श्री रेणुकादेवी स्पोर्ट्स तर दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर आई माळ्यादेवी कुसरुंड बोधी टीम्स आपण कॅप्टन्स टॉससाठी तयार राहायचं ओहो आहे इंद्रजित पाटील दादा आहे दादाच्या कडून चुका होत नाही आणि चुका करतो त्याला दादा म्हणत नाही सकाळचा सत्रांनी नितीन दादा तू सकाळी होता तूच बोलला की ती आज धुकं आहे कशा पद्धतीने वातावरण आहे तिथे थोडंसं दमट वातावरण आणि दमट वातावरण काय सांगतं भाई सिंगल डबल खेलो एक्के दुक्के से काम चलाव 4 ओव्हरमध्ये तुला 35 पण जड जातात आणि खेळपट्टी कालच्या गुलाबी थंडीमध्ये झोपलेली असते शांत खेळपट्टी चालत नाही आत्ता खेळपट्टी हळूहळू चालू होईल आणि जसं ऊन पडेल तशी खेळपट्टी तापेल आणि तो जो पूर्णपणे शेणाचा थर असतो तिथे गोलंदाज आपण पाहिले तर चांगला खेळ करतात वेलकम शतायू तिचे स्वागत करूयात महेश दाखल झाला
यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न अगदी मध्ये ऋषी आहे चेंडू, ऋषीची फेकी पहा, थ्रो आहे ऋषीचा, बॉर्डर थ्रो यार. हे खेळाडू जे आपण पहिले फिटनेसकडे लक्ष देत आहेत हल्ली, ऋषी असेल, इंद्रजित पाटील असेल, लॉफ करण्याचा प्रयत्न बॅटच्या टॉप एजला, कॅचचा कॉल दिलाय आहे, दुर्गेश नाही चुकी करणार. अप्रतिम कॅच अटेम्प्ट केले त्यानं, चांगल्या पद्धतीने पकडली कॅच. नाराज असेल सर्व टीम, कारण की आज सकाळची पहिली मॅच खेळायला आलात तुम्ही आणि पहिल्या मॅच मध्ये असा परफॉर्मन्स, थोडीशी नाराजगी दिसते चेहऱ्यावरती. संद्राज दाखल झाला, कारण की जर तू संघासाठी गावासाठी जर पहिली मॅच खेळायला उतरतो आणि परफॉर्मन्स झाला नाही तर पूर्ण दिवस तुझा खराब जातो. ग्रुप शांत असतो. एरवी पहा तुझ्या संघाच्या ग्रुपवरती प्रत्येक वेळी चॅटिंग चालू असते, कमेंट्स चालू असतात, पण जेव्हा टीम पराभूत होते ना, संघाचा ग्रुप शांत असतो, सन्नाटा असतो, कोण बोलणार काय बोलणार, आणि हे हे घडतंय गावाकराच्या टीम मध्ये. बैट फिरवली है, बैट आप घुमाते रहो मैं गेंद डालते रहूंगा, विकेट कीपर है हम दोनों खेलेंगे, या पद्धतीने थोडंसं चाललंय. डॉट बॉल 1 टू गो. आपके 3 हमारे 3, आणि या ज्या धावा आहेत त्या थांबलेत कुठेतरी. पुन्हा बॅट फिरवली आहे, डॉट जाईल. ओव्हर क्रमांक 4चाही खेळ संपलाय, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. टीमची टोटल आपण पाहिली तर 10 वरती आणि 11 धावेचं आव्हान. पहिल्यांदा सर्व टीमनं बॅड परफॉर्मन्स दाखवला असेल चॅम्पियन ट्रॉफीमध्ये, आणि त्यानंतर आता गोलंदाजी त्यांची बघायची कशा पद्धतीने राहते, कारण की अजून मॅच संपली नाहीये. कुसरून टीमनं 16 धावा पण डिफेंड केल्या होत्या, विसरू नको. मैदानात काय घडेल काय नाही सांगता येत नाही. वेलकम कॅप्टन आलेले आहेत, सुरेश दादा आलेले आहेत. मायादेवी कुसरून टीम कॅप्टन या. चला लाईनअप आपण शिस्तीत ठेवूयात. आफ्टर लॉंग टाइम सुरेश दादा, खूप छान जर्सी आज आई निनाय देवी स्पोर्ट्स, आई रेणुका देवी स्पोर्ट्स, श्री रेणुका देवी स्पोर्ट्स टेटमेवाडी, खूप चांगले जर्सी पॅटर्न मध्ये हा संघ. हो, नाईस टू मीट यू सर. टॉस देऊयात कुसुरी टीमला. छापा टॉस आणि काटा टॉस जिंकला. सर काय बोलता, सगळे टेटमेवाडीचे यंग खेळाडूंना घेऊन संघ तयार केलाय का? ॲक्च्युली आमच्या इथे म्हणजे मुलं तर भरपूर आहेत. याच्यामध्ये 3 टीमा बनतात, पण ॲक्च्युली एक आम्ही चांगली टीम बनवली होती, आणि एक आता ही जे नवीन मुलं आहेत ना, ॲक्च्युली त्यांना चान्स भेटत नाही, पण त्यांना चान्स देण्याचा मी प्रयत्न करत आहे. तुम्ही नेहमीच बऱ्याच खेळाडूंना संधी देता, बऱ्याच टीमला स्पॉन्सरशिप देता. टॉस जिंकलाय महत्त्वाचा निर्णय. आम्ही गोलंदाजी करेल. येस सर, नाईस टू मीट यू. सो व्हॉट आर यू टेलिंग, नॉट ओनली बट ऑल्सो, सो हाव यू फीलिंग नाव सर? नाही, इंग्लिश तर मला जास्त येत नाही. बाकी टीम सगळे आले दादा? हो, आहे सर्व प्लेयर. थँक्यू सो मच, धन्यवाद. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स, आपण कधी पण काढू. थँक्यू. आलाय छान. नाही असतं की बऱ्याचदा होतं की जेव्हा आपली टीम चांगला खेळ करते तेव्हा 12व्या खेळाडूला नेहमी आनंदात पाहतो, टाळ्या वाजवताना पाहतो. आज सरपंच थोडा नाराज असेल, आणि ऑफकोर्स जेव्हा तुमची टीम बॅड पॅचमध्ये असते तेव्हा नाराजगी चेहऱ्यावरती असते, कारण की तुम्ही संघासाठी येता. तुम्हाला खेळण्यासाठी संधी नाही भेटली तरी संघासाठी आज 12वे खेळाडू तुम्ही असता. संघाचं किट परिधान करून तुम्ही येत असता. संघाची जिंकण्याची आशा, संघानं चांगलं खेळावं, खेळाडूंना चांगलं खेळावं.
आणि जेव्हा मोठी नावं शून्यावरती आउट होतात तेव्हा आणखीन वाईट वाटतं, कारण की संघाची जबाबदारी तुमच्या खांद्यावरती. आणि ती थोडीशी आपण पाहिली तर आज सर्व टीमकडून रवीकडे आज थोडंसं इशारा दाखवला जाईल. रवीकडे बरीच बोटं केली जातील की भाई जनाब आपके पास पहिली गेंद थी, आपकी वापस आहे. तिथून सुरुवात होईल. पहिलं बटन चुकलं की सगळी बटणं चुकतात शर्टाची, किंवा मॅचमध्ये पहिली विकेट आली ती सगळ्या विकेट मागे येतात. चला मॅचच्या दिशेनं जाऊयात. 12 धावा करायच्या या मॅचमध्ये, 11 धावा या मॅचमध्ये करायचे. टार्गेट आहे 11 धावेचं. ऋषी पाटील स्ट्राईकला. लॉफ करण्याचा प्रयत्न, खाली बसलाय, फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर आहे, निघून जाईल सीमा रेषे पार. पहिला चेंडू ती धमाका. ऋषी पाटील हल्ली सबसे कातिल दिखाई देता है. सबसे कातिल ऋषी पाटील असं त्याचं नाव घेतलं जातं. परंतु सबसे कातिल एकच क्रिकेटमध्ये ऋषी पाटील. अप्रतिम सुरुवात केली आहे. लॉफ करण्याचा प्रयत्न, मॅच संपवली आहे 2 चेंडूमध्ये. ऋषीला जाऊन सांगितलं होतं भाई 2 गेंद में मॅच फिनिश कर. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स चॅम्पियन सारखी खेळली आहे. चॅम्पियन डीके स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ हा चॅम्पियन सारखा खेळत राहिला. मॅन ऑफ द मॅच ऑफकोर्स आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये विकेट्स घेतल्या आणि त्यामध्ये अर्थातच 2 चेंडूमध्ये मॅच फिनिश केली आहे. टेनिस क्रिकेटमधील सबसे कातिल ऋषी पाटील या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आइए ऋषी, मॅन ऑफ द मॅच आपण स्वीकारायचा. अप्रतिम फिल्डिंग